तोरण आहे यो किती वर्षानंतर? 10 वर्ष. 10 वर्षांनी. काही ठिकाणी 5 वर्षानंतर पण आणि काही ठिकाणी 7 वर्षानंतर, 20 वर्षांनी पण येतं. असं काय झाला. आता या ठिकाणी म्हणजे कोणत्या पण कार्यक्रमाला सुरुवात होईल, जसं लग्न कार्यक्रम झाला, साखरपुडा कार्यक्रम झाला, म्हणजे आजपासून पुढे आता हे चालू होतील ना. आजी तुमचा गाव कोणता? डोलारी. पाडा गावठण. गावठणचं काय? जय जोहार, जय आदिवासी मित्रांनो. मी प्रमोद गहला आणि तुम्ही पाहता प्रमोद गहला ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तर आज मी डोलारी खुर्द या गावामध्ये आलेला आहे आणि या गावाचा आज गावदेव आहे. तसेच जो आपला 5 वर्षानंतर किंवा 7 वर्षानंतर तोरण येतो, तोच तोरण या ठिकाणी आज बांधलेला आहे आणि खूप मोठासा कार्यक्रम आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण टोटल जे आपला आदिवासी परंपरा आहे ती तुम्हाला या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ लास्टात बघत राहा. आणि तुम्हाला सध्या आता या ठिकाणी आपले जे गावातले गावकरी मंडळी आहेत ते या ठिकाणी टोटल सगळे जमलेले आहेत आणि जो आपला गावदेव आहे तो या ठिकाणी उत्सव जो आहे तो साजरा होत आहे. तर नक्कीच या व्हिडिओतून तुम्हाला एक चांगली माहिती तसेच आपले संस्कृती जपण्याचा जे कार्यक्रम आहे तो या ठिकाणी चालला आहे. तर नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. तर नक्कीच व्हिडिओ नांगत राहा आणि जे आपले रीतिरिवाज आहेत, जे आपले चाले आहेत, तर टोटल या तुम्हाला व्हिडिओतून नांगा भेटतील. तर नक्की नांगत राहा. तर मित्रांनो, सध्या या ठिकाणी तोरण आपला बांधलेला आहे ना, डोलारी गावचा जो तोरण बांधलेला आहे त्या ठिकाणी आपले उभा आहो. तर या ठिकाणी जे आपले गावकरी आहेत त्यांना मी काय विचारतो, म्हणजे जे आपल्याला थोडीशी माहिती भेटेल तुम्हाला. या व्हिडिओ तुम्ही नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेन. तर तुमचा म्हणजे यो आपला तोरण आहे यो किती वर्षानंतर? 10 वर्ष. 10 वर्षांनी. काही ठिकाणी 5 वर्षानंतर पण आणि काही ठिकाणी 7 वर्षानंतर, 20 वर्षांनी पण येतं. असं काय. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, हा डोलारी गावचा जो तोरण आहे तब्बल 10 वर्षांनी, म्हणजेच तुम्ही सांगू शकता ना किती मोठा कार्यक्रम असेल. 10 वर्षांनी पहिल्यांदा असा कार्यक्रम या ठिकाणी आला आहे. तर म्हणजे तुम्हाला एक उत्सुकता आली असेल ना, काय आमचा तोरण आला आहे, तर म्हणजे काय म्हणजे नेमका कशासाठी तोरण करत, तुम्हाला थोडीफार जाणकारी हवी ना. तोरण कशासाठी करणं, म्हणजे 10 वर्षाची जी बायणी केलेली हां, ते 10 वर्षांनी करणं हे गरजेचंच असतं. ते केलंच पाहिजे. नाही जर केलं तर ते काय नाही काय आपल्या पूर्ण गावाला त्रास होतो. तर मित्रांनो, हे फार पूर्वीपासून म्हणजे जे आपले वडील त्यांचे पण आजोबा खापत पिंजोबा त्या वडिलांपासून हे आपला कार्यक्रम चालू आहे. तर खूपच म्हणजे जे आपली आदिवासी संस्कृती आहे ना, खूपच मोलाची अशी संस्कृती आहे. आणि तुमच्याशी बोलून मस्त म्हणजे भारी वाटला. काय तुम्ही एकदम छान अशी माहिती दिली. आजी तुमचा गाव कोणचा? डोलारी. पाडा गावठण. गावठणचं काय? हां. तुम्ही जातील कुठं? डोलारी गावच पडला तर गावच व्हायचं. ही वाट टिकून ही वाटेला जा ना. मग तिकडे वाट दाखवा ना.
नारे लो त्यांनी थांबायचं हो. तर मित्रांनो, या ठिकाणी जो तोरण बांधलेला आहे ना, ते तोरणाची ज्या बाया आहेत, ज्या गावातल्या बाया आहेत ना, ते आता एक एक करून येत आहेत. कारण की आजच्या दिवशी सगळ्या बाया ज्या तोरणाचा जो बिऱ्हाड आहे, जो सगळा बिऱ्हाड घेऊन एक रात्र बाहेर राहिल्या होत्या, ते आता जो आपला तोरण बांधलेला आहे त्या तोरणातील ते एक एक करून सगळे पाड्यातले जो डोलारी गाव आहे ना, टोटल जे त्या पाड्यात जेवढे पण पाडे असतील ते पाड्यातल्या सगळ्या बाया आता जे तोरणातील सगळ्या एक एक करून निघत आहात. तुम्हाला मी दाखवा आता जो तोरण आपला बांधलेला आहे त्याची सगळ्या बाया, जो आपला टोपला असेल, सूप असेल, जे आपण आपल्या संसारासाठी लागतं सामान, जसे टोपला, सूप, बहारी जे पण असेल ते आता हे तोरणाकरची घेऊन त्या बाया निघत आहेत. तर नक्की तुम्हाला मी दाखवत आहे. Gracias.
तुम्हाला मी सांगला होता का आपले डोलारी खुर्द या ठिकाणी जो आपला तोरण आहे तोरणाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. तर मी या ठिकाणी सगळे गावकरी याला काही प्रश्न विचारत त्याच्यावर आपल्याला उत्तर देतील. तर जो आपला 10 वर्षानंतरचा जो आपला तोरणाचा कार्यक्रम झाला आता नंतर परत 10 वर्षानंतर जी आपली आदिवासी संस्कृती आहे ना ह्याच्या म्हणजे वाडवडिलापासून हे आपला तोरणाचा कार्यक्रम आहे. तोच जो 10 वर्षानंतरचा हा कार्यक्रम या ठिकाणी झाला आहे. म्हणजे तुमचा वैयक्तिक काय मत हवा तर सांगा ना. आपला तोरण झाला म्हणजे नेमका कशासाठी करत असा. एक ती वाड वडलोबांची जी परंपरा आहे जे जुनी रीतिरिवाजाप्रमाणे आणि ती केल्याशिवाय पर्याय नाही केलं तर काहीतरी गावामध्ये धक्काबुक्की होऊ शकते आणि त्याच्यासाठी ते करावे लागते. सगळं पूर्ण गाव एकत्र येऊन आणि हा कार्यक्रम करत असतात. जो आपला कार्यक्रम आहे म्हणजे जो आपला डोलारी पूर्ण गाव आहे जवळजवळ 10 ते 12 पाडे असतील ना. तर सगळेच पाड्यात मिळून हा कार्यक्रम होत असेल ना. तर मित्रांनो तुम्हाला म्हणजे जी आपली जी आदिवासी परंपरा आहे जी वाडवडिलांपासून जो आपला तोरण बांधतात आणि त्या तोरणाखालचे तर एक तुम्हाला मी प्रश्न विचार जे आपले खांब बांधलेला जे आता नंतर 10 वर्षानंतर परत चेंज करायला लागत काय. तर जे आपले एक या साईडने आहे आणि त्या साईडने जे 10 वर्षानंतर परत चेंज करायला लागत. तर म्हणजे तुमच्याकडची माहिती घ्या. मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे खांबलं नांगत आहात ज्या म्हणजे 10 वर्षानंतर असं करून हे बऱ्याच या ठिकाणी जुने म्हणजे जे आपले तोरणासाठी खांब बांधतात या ठिकाणी जमा करून ठेवलेलं आहे. फार पूर्वीपासून हे कार्यक्रम चालू होत असेल ना तेपासूनचं हे जुनं आपल्या या ठिकाणी खांबलं या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता नंतर परत नेक्स्ट टाइम म्हणजे नंतर 10 वर्षानंतर हे जे नवीन खांबलं टाकलेलं ते खांबलं काढतील आणि या ठिकाणी ठेवतील ना त्या ठिकाणी नवीन खांबलं टाकतील. तर अशी आपली ही परंपरा आहे. ही आपण पुढच्या पिढीपर्यंत जपून ठेवली पाहिजे. तुम्हाला कसं वाटतं नक्कीच सांगा. आता आपले गाव डोलारीचा जो गावदेव आहे ते आपले गावदेवात म्हणजे आपले आता मंदिरात आहोत. थोडक्यात म्हणजे हे गावदेवाची आपली माहिती गावकऱ्याकडची ऐकून घेऊ. तर आम्हाला थोडक्यात म्हणजे गावदेवाचे कोणकोणता काय देव थोडक्यात माहिती द्या ना. तर आमच्या गावात डोलारी गावात वाडवडिलापासून एक म्हणजे वाघोबा देव म्हणजे एक तो निसर्ग पूजक देव आहे. निसर्ग पूजक जे निसर्ग पूजक. तर तो वाडवडिलापासून म्हणजे गावात राहण्यासाठी पिढून पिढ्यापासून गावात राहण्यासाठी जीव रक्षणासाठी तो वाघोबा देव बसवलेला हा वाघोबा देव आहे. हा वाघोबा देव आपला वाघोबा देव का. आणि दुसरे म्हणायची झाली तर ही गावदेवी ही पण निसर्ग पूजक आहे. गावाची गावदेवी तर ती पण वाडवडला आहे. म्हणजे एक पिढून पिढीपासून म्हणजे ती जपत आलेली बसवलेली आहे ही गावदेवी. आता या ठिकाणी म्हणजे या डोलारी गावाचा गावदेव झाला. आता या ठिकाणी म्हणजे कोणत्या पण कार्यक्रमाला सुरुवात होईल. जसं लग्न कार्यक्रम झाला, साखरपुडा कार्यक्रम झाला. म्हणजे आजपासून पुढे आता
ते चालू होतील ना पुढचा कार्यक्रम चालू. हा, प्रत्येक गावात तशी एक रीत राह का जोपर्यंत गावदेव होय नाही तोपर्यंत आपले म्हणजे कोणताच कार्यक्रम म्हणजे लग्नाचा असेल किंवा साखरपुडा असेल तो होत नाही ना. तो आता म्हणजे गावदेवाला सिंदूर लागले म्हणजे ते कार्यक्रम म्हणजे करता येतील. एक प्रकारे असं असतं ना काय देवाचं लगीन झालं हा. देवाचं लगीन झालं त्यानंतर आपण लग्न कार्य चालू करतो. म्हणजे वाडवडिलापासून जी परंपरा आहे ती आजपर्यंत आम्ही परंपरा राखलेली आहे आणि आजपर्यंत आम्ही ती पाळतो आणि जे वाडवडिला हे केलेलं आहे ना ते आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं ना काय आपल्या डोलारी गावात इथेला आहो तो डोलारी गावाचा गावदेव आहे आणि हा आपला वाघोबा देव आहे तसेच ही आपली गावदेवी आहे. तर या ठिकाणी एकदम सुरेख असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. तर बघून भारी आनंद झाला काय आपण अशी परंपरा जपत आलेलो आहे आणि पुढे पण आपल्याला जी आपली पुढची नवीन पिढी येत आहे त्यांना पण आपण एक संदेश द्यायचं काम करणार आहे की हे आपला कार्यक्रम बंद नाही पडला पाहिजे. कालंकाल हा कार्यक्रम चालू ठेवण्याचा प्रयत्न आपला राहिला पाहिजे. तर आणि वाघोबाबद्दल जर बोलायचं असला तर मी एक समजा तरुण पिढीचा माणूस आहे. हा. तर आमच्या असे म्हणजे गेल्या 7 पिढ्यापासून ती परंपरा चाललेली वाघोबा देवाचं गाणं हा. म्हणजे वाघोबा देवाचे रात्रभर उत्सव करणं आणि सकाळी आणि वारी आणणं हे कार्यक्रम आमचं म्हणजे वडलोबापासून गेल्या 7 पिढ्यापासून म्हणजे परंपरा चालत आलेली आहे. तर समजा आता मी समजा तेच गाणं गातो. जे वडलोबा होते ते सगळे गेले आता मी तरुण पिढीत त्याचा कार्यक्रम करतो. तर याच्या पुढे जर मी करायचा प्रयत्न करेन एखाद दुसरा कोणीतरी करेल आणि ते कार्यक्रम चालू राहील. तुमच्याकडून सगळं म्हणजे गावकऱ्याकडून माहिती ऐकून म्हणजे बरं वाटलं आणि धन्यवाद.